14 नोव्हेंबर जागतिक डायबिटीस दिनाचे औचित्य साधत क्राइस्ट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने स्वामी समर्थ शिवनेरी बाल उद्यान तुकुम येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत चाललेल्या शिबिराचा लाभ तब्बल 176 नागरिकांनी घेतला। आरोग्य तपासणीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली। विशेषतः HbA1c लिपिड प्रोफाइल, RBS, BP, सिंगल लीड ECG, डायबेटिक न्यूरोपॅथी अशा महत्त्वपूर्ण आणि डायबिटीससाठी अत्यावश्यक असलेल्या चाचण्यांसाठी नागरिकात उत्साह दिसून आला। तपासणीसोबतच डायबिटीसचे लक्षणे, निदान आणि वेळेवर उपचार यांच्या महत्त्वाबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाला मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली। भारतीय जनता पार्टीचे चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष श्री सुभाष कासनगोट्टुवार, क्राइस्ट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापक फादर बिबिन त्वेक्केकरा, सहसंचालक डॉक्टर मेजो जोसेफ, अधिपरिचारिका सिस्टर चैतन्य, प्रमोद सॅमसन, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, सौ आशा बेले, ज्येष्ठ नागरिक पुरुषोत्तम राऊत, संजय कोट्टावार, मनोहर बेले, मंजुश्री कासनगोट्टुवार, चंदा इटनकर, सुवर्णा लोखंडे, डॉक्टर जितीन डेव्हिड, डॉक्टर प्रीती कांबळे, अमोल रुयारकर, अमरीन शेख, विलास कावळे, विकास झोडे, अनिल गरपल्लीवार, पंकज बेले आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते। प्रमुख पाहुण्यांनी क्राइस्ट हॉस्पिटलच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले। वाढत्या डायबिटीसच्या पार्श्वभूमीवर असे मोफत शिबिरे समाजासाठी अत्यंत महत्त्वाची ठरतात, असे मत सर्वांनी व्यक्त केले। जागरूकता, वेळेवर निदान आणि योग्य उपचार हेच डायबिटीसच्या विरोधातील लढाईची गुरुकिल्ली असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले। नागरिकांनी विविध तपासण्यांसह तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत शिबिराला यशस्वी केले। हेल्थ चेकअपसाठी अशी सामाजिक चळवळ पुढेही सुरू राहावी अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली।